हॅलो, विजन पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 18 जुलै रोजी झालेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो पोलीससाठी कॉन्स्टेबलसाठी जो एक्झाम झाला होता तसाच गणिताचं विश्लेषण पाहणार आहोत आपण। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। हा पहिला क्वेश्चन होता, संख्या मालिका पूर्ण करा। तर काय होता, संख्या 4 7 10 13 या मालिकेचे 9वे पद काढा। तुमच्या मालकाचं 9वे पद काढायचं नाही आपल्याला, फक्त या संख्या मालिकेचा म्हणजे संख्या जी अनुक्रमे दिले त्याचे 9वे पद काढा। म्हणजे हे बघा, हा पहिला पद आहे, हा दुसरा पद आहे, हा तिसरा पद आहे, हा चौथा पद आहे, मग असे लास्टचा जो 9वा पद आहे तो काढायचा आपल्याला। कळतं इथपर्यंत? इथं बघा 9वे पद काढताना आता या संख्यामध्ये फरक सारखा आहे का बघू। पहा, 4 मध्ये 4 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 3 चा फरक आहे। ह्या दोघात 7 आणि 10 कितीचा फरक आहे? 3 चा फरक आहे। समजते? ह्या 10 आणि 13 कितीचा फरक आहे? 3 चा फरक आहे। अशा वेळी आम्ही 10वी ला गणित सोडवलेलं आहे। आपल्याला एक फॉर्म्युला आठवतो का बघा, tn बरोबर a अधिक n मायनस 1 d अशा प्रकारे एक फॉर्म्युला होता। म्हणजे पहिले पद काढा, अंकगणित श्रेणीत, हा पोलीस भरतीसाठी सुद्धा असतो। अंकगणित श्रेणीत या धड्यामध्ये हा क्वेश्चन आलाय। कशा प्रकारे 9वा पद काढायचा इथं मी सगळे लिहून घेतो आहे। बेसिक गोष्ट जर समजलं तर शॉर्टकट गोष्ट नंतर समजून घेता येतं। आधी बेसिक समजा। इथं मी काय म्हणणार, पहिला घटकासाठी a मानणार, म्हणजे हा a झाला। ह्यातला फरक जो असतो त्याला मी d मानणार। फरक किती आहे? 3 आपला फरक आहे, त्याला d मानला, हा a मानला। आता कितवा पद काढायचं आहे? 9वा पद काढायचं। 10वा 20वा 21वा जो असेल ते, मग मी 9वा पदाला n बरोबर 9 मानून घेतो। म्हणजे आता फॉर्म्युला काय आहे गणिताचा पद काढण्यासाठी शोधण्यासाठी, tn बरोबर a अधिक n मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट d, म्हणजे तो गुणाकार असतो। याच्या किमती ठेवा। आता a सोपं आहे, एकदम सोपं आहे। तुम्ही अशा एका याला मिनिट सुद्धा लागत नाही, मी तुम्हाला समजवतोय। a ची किंमत किती आहे? 4 अधिक n, आता कंसात n ची किंमत 9 वजा 1 गुणिले d ची किंमत 3 इथपर्यंत ठेवला। इथे मी ठेवतो tn, म्हणजे आपल्याला हे t म्हणजे टर्म, n म्हणजे नंबर, कितवा तो नंबर काढायचा, कितवा टर्म काढायचा आहे, nth टर्म, आता 9वा टर्म काढायचा आहे, म्हणून मी tn केला। इथं 4 ला 4 अधिक ला अधिक, आणि कंसात सोडून घ्या। 4 9 मधनं 1 गेला, 8 राहिला, गुणिले 3 पुढं 4 ला 4 अधिक, हा इथं काय म्हणजे गुणाकार असतो, गुणाकार आणि बेरीज मध्ये आधी गुणाकार करावा लागतं। 8 त्रिक 24, 8 ठेवला इथं, 24 आणि 4 28, t9 बरोबर हा झाला 28। आपल्याला काय शोधायचं होता? 9वे पद। t9 म्हणजे 9th टर्म शोधला आम्ही, किती आलाय? 28। कळलं का? हा किती 4 टर्म आहेत, याच्या पुढचे जो 9वा असेल तो 28 असेल। मग आपला ऑप्शन तिसरा सी हा ऍक्युरेट असेल। खूप सोपा क्वेश्चन होता, फक्त जर एकदा जर तुम्हाला बेसिक कळला तर पुढचे जे क्वेश्चन येणार ते अशा प्रकारचे ते तुम्हाला सोडवता येतील। इथे पहा पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर दुसरा आहे गणिताचा। हरीचा क्रमांक रांगेत 13वा आहे, त्याच्या अलीकडे मधु व पलीकडे गणू आहे। गणू हा रांगेच्या मध्यभागी उभा आहे, तर रांगेत एकूण किती जण उभे आहेत? समजा ही एक रांग आहे, या रांगेत इथं हरी आहे, हा हरी इथं आहे। गणूच्या अलीकडे कोण आहे? इकडे मधु आहे, आणि पलीकडे कोण आहे? गणू आहे। हा मध्येच फसले। आता पुढे बघा, हरीचा क्रमांक किती आहे? 13वा। मधुचा दिला नाही आणि गणूचा सुद्धा दिला नाहीये। पुढे काय म्हणले त्यांनी, तर ह्या रांगेत एकूण किती लोक आहेत किंवा किती जण आहेत असा क्वेश्चन हा विचारलाय। इथं बघा, हा 13वा आहे, मग गणू हा मध्यभागी आहे, गणू हा मध्यभागी आणि तो हरीच्या पलीकडे, म्हणजे किती स्थान असणार आहे? 14 आहे काय? पण ह्याचा 14वा असेल तर ह्याचा किती असणार आहे? लगेच सांगा। हा झाला 12, ह्याचा 12 असणार आहे। मग गणू जर मध्यभागी असेल, हा 14, हा जर मध्यभागी असेल तर इकडे किती जण झाले? आता याला धरून 13, हा 13 म्हणजे इकडे 13, आणि हे झाले किती?
इकडे 13 म्हणजे हा राहिला मध्यभागी, म्हणजे टोटल लोक किती झाले तर जण किती झाले, इकडे 13 आणि इकडे 13, 13 13 आणि 26, 26 आणि हा सेंटरचा हा मधला म्हणजे हा किती झाला 27. कळतं का? क्वेश्चन जर तुम्ही फक्त बघितला ना आन्सर तिथेच असतो. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा सी 27. आता क्वेश्चन नंबर तिसरा पहा. काय क्वेश्चन नंबर तिसरा, 29 मुलींच्या रांगेत महिमा पुढून 13व्या क्रमांकावर आहे उभी आहे, तर ती मागून कोणत्या क्रमांकावर असेल? क्वेश्चन खूप सोपं आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन आला ना, खूप मोठा आहे असं वाटतो किंवा खूप किचकट आहे असं वाटतो. कशा प्रकारे सोडवायचा बघायला. सपोज क्वेश्चन जर असा आला, अशा प्रकारे जर आला की वरून म्हणजे टॉप वरून 13 क्रमांकावर आहे, तर खालून बॉटम मधून कितव्या क्रमांकावर असेल आणि टोटल व्यक्तीची संख्या जर दिली असेल किंवा ती पुढून 13व्या क्रमांकावर आहे आणि मागून कोणत्या क्रमांकावर आहे असेल, अशा प्रकारचा क्वेश्चन दिला असेल, टोटल व्यक्तीची संख्या जर दिला असेल तर कशा प्रकारे काढायचा, किंवा ती 13वा क्रमांक पुढून आहे तर मागून सुद्धा एखादं सपोज एक्झाम्पल दिले 14वा क्रमांक मागून आहे तर टोटल व्यक्ती काढायचं असेल तर तो कशा प्रकारे सोडवायचा. इथं बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे, कशा प्रकारे सोडवता येईल बघा. टोटल व्यक्ती टोटल बरोबर महिमा पुढून किती स्थानावर आहे, पुढून लिहायचं, पुढून प्लस महिमा मागून त्याचं स्थान लिहायचंय वजा 1. हा आपला फॉर्म्युला झाला. बघा इथं टोटल व्यक्ती पुढून प्लस मागून वजा 1 किंवा वरून अधिक खालून स्थान वजा 1 अशा प्रकारे मांडून घ्यायचा. पुढे त्यांचा जे दिलेला आहे ती किंमत लिहा. टोटल व्यक्ती किती आहे, मुली किती आहेत, 29 मुली आहेत, 29 बरोबर पुढून तिचा नंबर किती आहे 13वा स्थान आहे, आणि मागून तिचं स्थान आपल्याला काढायचंय. मग मी मागून तिचं स्थान असं लिहून घेतो किंवा याला मी काय करतो x इथं ठेवून घ्या म्हणजे तुम्हाला जास्त कमी जागा लागणार. वजा 1 ला 1 दिसतंय, दिसत नसेल तर कमेंट करा. पुढे बघा आता या 13 हा वजा 1 गेला, सर एवढं कसं काय आवड सांगतो. पुढे बघा सोपा करतो, 13 वजा 1 जवळ आणला, संख्याने जवळ आला, अधिक x इथपर्यंत कळतं. पुढे बघा आता या 29 ला 29 बरोबर समजत नसेल तर कमेंट करा, खाली बसलेले विचारा. हा 13 ने 1 गेला, किती राहतंय 12 अधिक x ला x. पुढे बघा हा इथं काय नाही म्हणजे अधिक असतो, समोर चिन्ह संख्येच्या समोर असतो, मागे नसतोय. हा 12 इकडे येणार, आता संख्या एका साईडला होणार म्हणजे 29 वजा 12 बरोबर x आम्ही काय मानला होता, मागून तिचा महिमाचा मागून स्थान बघितला होता. आता पुढे बघा इथे गणित सोडवतो, 29 वजा 12 किती होतात 17. दिसतंय इथपर्यंत 17. मग महिमाचा मागून क्रमांक किती, स्थान किती येणार आहे, x मानला होता म्हणजे त्याला मागून स्थान असेल तो मागून 17व्या क्रमांकावरती उभी असेल. बरोबर 17व्या क्रमांकावरती उभे आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, फक्त मी तुम्हाला इथे सोडून दाखवला, वेळ लागणार नाही याला. ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 16, सी 15 आणि डी यापैकी नाही. म्हणजे तुमचं इथं 17 उत्तर आलंय. सर तुम्ही इथं ऑप्शन नाही चुकीचं सांगताय, इथं चुकीचं आहे ना. मग बघा आता मागून किती म्हणजे पुढून किती येते 13 प्लस मागून किती 17 वजा 1 किती आहे, इथं किती होता टोटल 30 वजा 1 किती झाले 29. टोटल व्यक्तीची संख्या किती आहे 29 आहे. गणित बरोबर आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. क्वेश्चन नंबर 14 बघा आता पुढचा. कंसात वजा 4 चा घन अधिक 3 चा घातांक 5 इथं रिकामा जागा आहे. कंसात वजा 8 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग अशा प्रकारे होतो. काय विचारले क्वेश्चन, चौकात असून हा चौकोनात पाहिजे. चौकात कोणते चिन्ह येतात. चौकात म्हणजे तुमचा चौक विचार करू नका, चौकात कोणते चिन्ह येतात. नेमका ह्या चिन्हाचा आधी ओळख करून घ्या. हा बरोबर चिन्ह आहे म्हणजे बरोबर आहे, दोन्ही बाजू बरोबर.
हा म्हणजे काय बघा, ते बघा हा जो पॉइंट, हा टोक ज्याच्याकडे असतो ना तो लहान असतो आणि हा ओपन भाग ज्याच्याकडे असतो तो मोठा असतो. तर ते इथे बघा, हा जो टोक ज्याच्या साईडला असतो तो लहान आणि हा ओपन भाग जो असतो हा मोठा असतो. ह्या साईडचा भाग मोठा असतो म्हणजे हा बघा हा 4. म्हणजे कळतं का 4 पेक्षा 8 हा मोठा आहे किंवा 8 पेक्षा 4 हे लहान आहे, अशा प्रकारे दाखवलं जातंय. आता या गणितात सोडवायचा कसा किंवा इथं नेमका ह्या 4 पैकी कोणता चिन्ह येतो बघा. 4 चा घातांक 3 म्हणजे किती होतो, -4 गुणिले -4 गुणिले -4 किती होतो, 64 वजा, हा वजा येतो. जर हा फक्त -4 गुणिले -4 असला असता तर फक्त आणि फक्त 16 ला असता. इथं एक एक्स्ट्रा वजा आहे म्हणजे अधिक वजा, हे बघा वजा गुणिले वजा अधिक आणि हा वजा म्हणजेच काय होतो वजा. गुणाकार चिन्हाचे नियम आम्ही गुणाकार शिकू. याचा झाला 64, फक्त इथं बघा 64 झाला, 3 चा घातांक 5 आहे म्हणजे किती होतो 243 होतो. म्हणजे ते ठेवून देतो मी, वजा 64 अधिक 243, इथं हा चिन्ह चौकोन आणि वजा 8 चा वर्ग किती होतो 64, इथं वजा आहे मग सर तुम्ही इथं वजा घेतला, इथं का वजा घेतला नाही, -8 गुणिले -8 वजा वजा गुणाकार करताना अधिक होतो. सर मग इथं मी गुणाकार केलता, इथं बघा -4 गुणिले -4 गुणिले -4 असा आहे. मग हा वजा गुणिले वजा अधिक झाला, इथं गुणाकार, अजून हा वजा अधिक वजा वजा गुणाकार करताना अशा प्रकारे होतो. मग पुढं हा अधिक 5 चा वर्ग 25, दोघांची बेरीज किती होते 9 आणि हा 8. पुढे बघा हा चौकोनला चौकोन, हा वजा आहे आणि अधिक आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा म्हणजे किती होतो 243 मधून 64 वजा करायचे, हा 1 झाला, 13 न 4 गेले 9 राहिले. पुढे हा 4 मधून 7 जात नाही, इथनं 1 घ्या म्हणजे 14 झाले, 14 मधून 7 गेले 7 राहिले, हा 179, हा चौकोन आणि हा 89. म्हणजे आता दोघांपैकी मोठा कोणता आहे लहान कोणता आहे, हा लहान आहे आणि हा मोठा आहे. कळतंय बरोबर, म्हणजे ह्या चौकोन मध्ये हा बसला पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर ए हा ॲक्युरेट आहे. समजतं. क्वेश्चन नंबर 5 बघा, 5 टेबलची किंमत 7 खुर्च्या इतकी आहे. हे पहा 5 टेबलची किंमत 7 खुर्च्या इतकी आहे म्हणजे 7 खुर्चीचा किंमत बरोबर 5 टेबलच्या किमती इतका आहे. पुढे काय म्हटलंय, एका टेबलची किंमत 210 रुपये आहे. एका टेबलची किंमत किती आहे 210 रुपये आहे. तर एका खुर्चीची किंमत किती, एका खुर्चीची किंमत काढायचं आपल्याला. इथेपर्यंत कळतं. एक टेबलची किंमत, आता एक टेबलची किंमत किती दिली त्यांनी 210, मग 5 टेबलची किंमत किती होते काढू, 210 गुणिले 5 टेबल करू म्हणजे किती होतं 5 10 50 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे 1050 होतो. हा 1050 कशात झाला, 7 खुर्चीचा सुद्धा तोच किंमत झाला आणि 5 टेबलचा सुद्धा तोच किंमत झाला. कळतं का इथं, एक 5 टेबलची किंमत आणि 7 टेबलची किंमत 5 टेबलची किंमत आणि 7 खुर्च्यांची किंमत एकच आहे. म्हणजे आम्ही आता सध्याला काय काढलं, एका टेबलची किंमत 210 होती, त्यावर 5 टेबलची किंमत काढली आम्ही 1050 आला. मग 5 टेबलची किंमत 1050 असेल तर 7 खुर्चीची किंमत सुद्धा 1050 असणार. इथपर्यंत कळालं. 7 खुर्च्यांची किंमत किती आहे 1050. इथपर्यंत समजलंय. आता एक खुर्चीची किंमत काढायची. एक खुर्चीची किंमत कशा प्रकारे काढणार तुम्ही, एक खुर्चीची किंमत कशा प्रकारे काढणार बघा, 1050 हे 7 खुर्चीची किंमत आहे, मग एक खुर्चीची किंमत निघते कशा प्रकारे बघा, भाग मारा तिथं
7 1 7, 3 राहिले, हा 5 घ्या, 7 5 35, 0 0, ह्या 0 ला खाली घ्या, 7च्या पाठी 0, हा 0, हा 0, म्हणजे झालं एका खुर्चीची किंमत किती होते? 150 रुपये. समजते? 5 टेबलची किंमत बरोबर 7 टेबलची किंमत इतकी आहे. मग त्यांनी एक टेबलची किंमत 210 दिले, 210 वरून आम्ही 5 टेबलची किंमत काढलं, किती? मग 1050 आलं. म्हणजे हा 1050 सुद्धा 7 खुर्च्या इतकाच होता. मग यावरनं एक खुर्चीची किंमत काढला, म्हणजे आपला आन्सर सी तिसरा हा बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 पहा. फक्त 2 अंकी संख्यामध्ये 7 हा किती वेळा येतो? काही मुलं गडबडमध्ये किंवा त्यांच्या घाईघाईत ऑप्शन सी चॉईस केला असेल, बट ऍक्युरेट आन्सर हा बी आहे 19. इथे बघा फक्त 2 अंकी म्हणले 10 ते 99 पर्यंतच्या, कळतं का? 10 ते 99 पर्यंतच्या ह्या संख्यांमध्ये 7 किती वेळा येतो? फक्त आणि फक्त 19 वेळा येतो. आता कशा प्रकारे शोधायचा? तेव्हा एकक स्थानकाची संख्या आधी शोधायच्या आणि दशक स्थानकामध्ये 7 किती वेळा येतो हा शोधायचा. एकक स्थानकामध्ये 7 किती वेळा येतो हे बघा आधी. तेव्हा एकक स्थानकात 7 किती वेळा येतो बघा. 17, 27, 37, 47, 57, 67, 77, 77, अजून काय 87, 97. आता दशक स्थानात 7 किती येतो बघा. दशक स्थानामध्ये 7, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79. आता मला सांगा विद्यार्थी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आहे. 19 ज्याने 20 चा ऑप्शन चॉईस केलाय तो ऍक्युरेट चुकीचा आहे आणि ज्याने बी चा ऑप्शन चॉईस केलाय तो ऍक्युरेट आहे. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 7. 1 ते 50 फ्रॉम 1 टू 50 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे? आता मूळ आणि संयुक्त संख्या जर माहित नसेल तर मूळ म्हणजे काय ते बघा. ज्या संख्येला 2 संख्येपेक्षा जास्त संख्येने भाग जात नाही, 2 म्हणजे हा 2 नाहीये, 2 संख्या म्हणजे समज 3 आणि 5 हे झाले 2 संख्या. अशा प्रकारचे जे 2 संख्या आहेत त्या 2 संख्यापेक्षा जास्त संख्येने भाग जात नाही अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे कोणत्या? आता म्हणजे 1 ने आणि त्याच संख्येने भाग गेला पाहिजे, 1 ने आणि स्वतःनेच भाग गेला पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल 2 ला 1 ने भाग जातो आणि 2 ने जातो, दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. पुढं 3 ला 1 ने जातो आणि स्वतःनेच भाग जातो. 4 ला भाग कशाने जातंय? 4 ला 1 ने जातंय, 2 ने जातंय, 4 ला जातंय. म्हणजे हा संख्या मूळ होऊ शकत नाही. मूळ होण्यासाठी फक्त 2 संख्येनेच भाग गेला पाहिजे. 2 पेक्षा जास्त संख्येने भाग गेला तर तो संयुक्त संख्या होतो. म्हणजे आपले 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 15 आणि 100 पर्यंत 25. संयुक्त संख्या 74. सर मग मूळ 25 असेल तर 100 पर्यंत मग हा 75 संयुक्त असले पाहिजे. 1 हा मूळही नाही आणि संयुक्तही नाही. समजते इथपर्यंत? पुढचा क्वेश्चन बघू आता. क्वेश्चन नंबर 8 बघा. एक काम पूर्ण करण्यासाठी किंवा एक काम करण्यासाठी ए आणि बी म्हणजे एखाद्या व्यक्तीचं इथं ए आणि बी असे 2 व्यक्ती आहेत, यांना 20 दिवस लागतात. एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? त्यांना 20 दिवस लागतात. दोघांना मिळून ए आणि बी दोघांना मिळून. पुढे काय विचारलंय? जर ए एकट्याने जर काम केला, ए एकट्याने जर केला तर किती दिवस लागतात? 30 दिवसात तो एकटा काम पूर्ण करू शकतो आणि दोघांनी मिळून ते काम 20 दिवसात करतात. तर एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे बी एकटा किती दिवसात पूर्ण करेल? दोघांनी मिळून 20 दिवसात करतात, एकटा हे 30 दिवसात करतो, तर बी किती दिवसात करायचंय? तो काम पूर्ण किती दिवसात करेल हे आपल्याला काढायचं. खूप सोपं आहे. फॉर्म्युला वगैरे काय वापरायचं नाहीये. इथं बघा
दोघांनी मिळून किती दिवसात पूर्ण केले 20. हा एकटा किती दिवसात करणार आहे 30. अशा प्रकारे मांडणी केला. बी चा काढायचा आहे आपल्याला. ओके, मग कशा प्रकारे काढणार मी या दोघांची लसावी काढणार. कशा प्रकारे लसावी काढणार बघा. लसावी म्हणजे काय, ह्या दोघांच्या पाड्यात 20 आणि 30च्या पाड्यात सुरुवातीचा 20 आणि 30च्या पाड्यात सुरुवातीला कॉमन जो येणार आहे. कॉमन म्हणजे काय 20च्या पाड्यात 20 2 40 20 3 60 20 80 तशा प्रकारची संख्या ह्या 30च्या पाड्यात आले पाहिजे म्हणजे कॉमन. इथं बघा कॉमन फॅक्टर म्हणजे किती होतो 20च्या पाड्यात 60 आहे सुरुवातीला आणि 30च्या पाड्यात सुद्धा 60 आहे. हा 60 घेतला सुरुवातीला येणार. नंतर पुढे जे येत असेल 180 वगैरे ते सुद्धा कॉमन येतात, पण सुरुवातीचा कॉमन घ्यायचा. 20 आणि 30 घेतला. हा ए आणि बी मिळून करतो आणि हा एकटा ए करतो. या दोघांच्या कामाचा दिवस काढला. याचा लसावी काढला कॉमन करता. 20 ला कितीने गुणल्यास 60 येतो 3 ने आणि 30 ला कितीने गुणल्यास 60 येतं 2 ने. इथपर्यंत कळतं. वरच्यातून हा जो खालचा गुणाकार आहे तो वजा करायचा म्हणजे 3 मधनं 2 वजा केला 1 राहिला. हा जो आलेला असतो आन्सर, हा आन्सर याला भागून घ्यायचा म्हणजे 60 भागिले 1 म्हणजे किती येतं 7. म्हणजे किती येतं 7. अशा प्रकारे मग त्या बी ला किती दिवस लागेल 60 दिवस लागेल. तर आहे का आन्सर आहे. बी ला 60 दिवस लागतील. समजा हा ए आणि बी मिळून 20 दिवस घेतलाय आणि हा एकट्याने 30 दिवस घेतलाय. समजा इथं ए असेल आणि हा बी असेल असं समजा. क्वेश्चन काय असणार आहे फक्त समजून घ्या. ए यांनी एक काम 20 दिवसात पूर्ण केला आणि बी यांनी एक काम 30 दिवसात पूर्ण केला असा जर क्वेश्चन आला आणि दोघांनी मिळून आता किती दिवस लागतील असा जर क्वेश्चन असेल. ए यांनी 20 दिवसात पूर्ण केलंय, बी आणि एका दिवसात बी आणि 30 दिवसात ते काम पूर्ण केलंय, तर दोघांनी मिळून जर काढायचं असेल तर तसंच सेम प्रकारे लसावी काढून घ्यायचा. 20 आणि 30 चा लसावी काढायचा 60 झाला. इथं 3 ने आणि इथं 2 ने. इथं आता मागाशी आम्ही वजाबाकी केला होता बरोबर. आता इथं वजा इथं बेरीज करायचा म्हणजे होतो हा 5. मग 60 भागिले 5 करा. 5 × 5 पुढे काय होणार आहे 5 × 5 पुढे अजून 1 राहिला 5 2 10 म्हणजे ए आणि बी मिळून किती दिवस लागतील 12 दिवसात तो काम करेल. अशा प्रकारे समजतं का. दोघांनी मिळून काम केलं असेल, एका व्यक्तीचं काम दिलं असेल आणि दुसऱ्या व्यक्तीचं जर काम काढायचं असेल तर इथं मायनस करायचा. आणि जर दोघा व्यक्तींनी मिळून काम केलंय आणि जर 2 व्यक्तींनी वेगवेगळं काम केलंय आणि दोघांचं मिळून काम जर काढायचं असेल तर इथं बेरीज करायचा. लसावीचा जो आम्ही गुणाकार इथं केलेला असतो त्याचा बेरीज करायचा म्हणजे आपल्याला ते दोघांचं मिळून काम काढायचं असेल तो निघेल. क्वेश्चन नंबर 9 पहा. 15 माणसे एक काम 10 दिवसात करतात. 15 माणसांनी मिळून एक काम 10 दिवसात करतात. पुढे काय विचारलंय तेच काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी ते 10 दिवसात पूर्ण करतात. 15 माणसे 10 दिवसात पूर्ण करतात. मग तोच काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील. हे अशा प्रकारचे क्वेश्चन खूप साऱ्या पेपर मध्ये रिपीट होत आहेत. तिथं बघा 15 माणसे किती दिवसात पूर्ण करतात. हे काम 10 दिवसात पूर्ण करतात. इथं पर्यंत करतं तर तोच काम 50 दिवसात करण्यासाठी किती माणसे लागतील बरोबर. किती माणसे लागतात त्याला मी x मानला. इथं पर्यंत करतं या दोघांचा गुणाकार करून घ्या. 150 बरोबर 50 गुणिले x. 150 छेद हा 50 तर हा 50 आला कुठून हे बघा. इथं बरोबर चिन्ह दिला. हा x राहिला. हा इथला गुणाकार हा इथं भागाकार दिला. हा 0 आणि हा 0 गेला. 5 1 5 5 3 15 म्हणजे 3 बरोबर x. आम्ही x ला काय मानलं होतं x म्हणजेच x बरोबर किती माणसे लागतील बरोबर. किती माणसे लागतील हे आम्ही ठरवलं होतं. मग 3 आले म्हणजे 50 दिवसात ते काम पूर्ण करण्यासाठी फक्त 3 व्यक्ती लागतील. जर काही समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा क्वेश्चन बघा. एका शाळेत शेकडा 40 मुली आहेत म्हणजे काय 40% मुली आहेत. पुढे बघा
जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची म्हणजे टोटल स्टुडंट किती आहेत 950, तर मुलींची संख्या किती? विद्यार्थ्यांचे म्हणजे बॉईज म्हणत नाही, टोटल विद्यार्थी म्हणजे त्या वर्गात एकूण मुलं आणि मुली किती आहेत हे 950 दिलंय. आणि त्या 950 पैकी 40% कोण आहे? मुली आहेत. तर बाकीचे राहिलेले 60% मुलं आहेत. मग त्या तरह त्यांनी विचारलं काय फक्त मुलींची संख्या किती आहे. मग मी इथे काय करणार, मुलींची संख्या बरोबर. आता आपल्याला मुलींची संख्या काढायची. मग आता टोटल विद्यार्थी मी तर स्टुडंट करतो गुणिले तेव्हा टोटल स्टुडंट गुणिले मुलींचे प्रमाण किती टक्के आहे ते प्रमाण म्हणजे ते टक्केवारीमध्ये. ओके, इथे बघा टोटल स्टुडंट किती आहेत 950, मुलीचे प्रमाण किती आहे 40%. टक्के म्हणजे मी काय करणार छेद 100 घेणार. हे शून्य गेले आणि हा शून्य गेला. 95 आणि हे 4 यांचा गुणाकार करा. 4 पंचे 20, हे 2 9 चौक इथं बघा 9 चौक 36 आणि हे 2 38 म्हणजे आले 380. एकूण मुलींची संख्या किती आहे इथं 380. कळलं का मुलींची संख्या किती आली 380. ऑप्शन नंबर दुसरा बी हा ॲक्युरेट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन नंबर 11 आहे. रुपये 400 च्या 35% पेक्षा रुपये 200 च्या 80% कितीने जास्त आहे? अवघड नाही क्वेश्चन, एकदम सोपं आहे. 400 च्या 35% याचा फरक 240 च्या 80% ने किती जास्त, म्हणजे या दोघांचा फरक विचारले. कशाचा फरक विचारले इथं बघा. फरक कशाचा विचारले, फरक कशाचा विचारले 400 च्या 35% याचा आणि 240 च्या 80% या दोघांमधला फरक कितीचा आहे, किती रुपयाचा फरक येतो हा विचारलेला क्वेश्चन आहे. इथं तुमच्या समोर आणि हे तुम्हाला येतं सुद्धा उत्तर. कशा प्रकारे काढायचा 400 च्या म्हणजे काय छेद किंवा 4 म्हणजे काय गुणाकार 35%चा भागिले 100. ओके, एक एक सोडून घ्या आधी. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 35 गुणिले 4 किती होतो बघा इथं सोडव तुम्ही. 35 गुणिले 4 पंचोक 20 2 3 चौक 12 आणि 2 14 म्हणजे हा झाला 140 आला. आता हा काढायचा 240 च्या 80% म्हणजे काय होतं आता, म्हणजे काय होतं इथं 240 ला 240 गुणिले हा 80% आहे म्हणजे 80 छेद 100. हे हा 2 शून्य गेला, हा शून्य आणि हा शून्य गेला. मग राहतं किती 24 गुणिले 8. आता इथे गुणाकार करा 24 गुणिले 8. 8 चौक 32 ला 2 आता 3 8 2 16 आणि 3 19 म्हणजे हा झाला 192. ह्या दोघांचा तर फरक काढायचा आपल्याला, तेवढंच विचारलंय. 140 आणि 192 या दोघांचे वजाबाकी करा. 192 मधनं 140 गेले किती राहतात 40 आणि 50 म्हणजे 52 राहतात. म्हणजे 52 रुपये 400 च्या 35% आणि 240 च्या 80% ने किती जास्त आहे किंवा किती कमी आहे. मग आता विचारलं काय 240 च्या 80 हे 400 रुपयाच्या 35 पेक्षा 52 ने जास्त आहे म्हणजे हा ऑप्शन क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 12 पहा. 10 मैल हे 40 किलोमीटरचे किती टक्के होतो? खूप सोपा क्वेश्चन आहे. बघा कशा प्रकारे आधी बेसिक बघू. 1 मैल बरोबर 1600 मीटर होतो. 1600 मीटर होतो म्हणजे 1 किलोमीटर 600 मीटर होतो. मग 10 मैलचे किती होतात? 10 मैलचे होतो 16 किलोमीटर. इथं बघा 10 मैल हे
40 किलोमीटरचे किती टक्के होतो? मग मी त्या 10 मैलला किलोमीटर मध्ये करून 10 मैलला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. मग हा आला 16 किलोमीटर. छेद आता काय करणार मी? 40 टक्क्याने भागणार. मग टक्के इथं जर टक्के असेल तर कशा प्रकारे होतो? 16/40/100 होतो. मग ह्याला मी अजून पुढे काय करणार? 16/40 गुणिले 100. बघा आता पुढे हा शून्य आणि हा शून्य गेला. 4 × 4 4 × 4 16. 4 गुणिले 10 40. निघतं का टक्के? समजते? ऑप्शन आपला चौथा बी. 10 मैल हे 40 किलोमीटरचे किती टक्के होतो? ऑप्शन चौथा 40% होतो. एवढाच आहे. खूप सोपा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 13 बघा. दरवर्षी 5% वाढ होत असलेल्या एका गावाची लोकसंख्या 16,000 आहे. तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल? सोपा क्वेश्चन आहे. फक्त थोडा वेळ खातो. इथं बघा कशा प्रकारे सोडवायचा. चुकीचा जर सोडवायचं नसेल तर एखादा वेळ इकडे तिकडे झाला तरी चालेल. इथं बघा एक वर्षाचं काढू. पहिल्या वर्षासाठी बघा 16,000 गुणिले 5/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. मग आता काय 160 गुणिले 5 0 0 3 आणि हा 5 × 5 आणि हा म्हणजे पहिल्या वर्षी होतो 16,800. दुसऱ्या वर्षी बघा 16,800 गुणिले 5/100. काय मुलं ह्यालाच 3 ने गुणतात 100. आता बघा हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 168 गुणिले 5 40. हा 4 30. हा 4 3 आणि हा 840. हा दुसरा वर्षाचा झाला. आता तिसरा वर्षाचा बघा. याच्यात बेरीज करा. आता 16,800 मध्ये 840 बेरीज करा. इथं बघा किती होतो? हा 0 हा 4 16 आणि हा 1 7. इथं बघा 17,640. हा तुमचा दुसरा वर्षाचा झाला. हा पहिल्या वर्षाचा झाला. आता तिसऱ्या वर्षासाठी बघा. इथं बघा 17,640 गुणिले 5/100. पुढे बघा हा 1 शून्य गेला आणि हा शून्य गेला. 5 × 5 5 2 10. हा तिकडे गेला. 2 1 2 2 8 16 2 8 16 2 2 4. आता यांची बेरीज करून घ्या. आता 17,640 अधिक हा 882 भाग मारलेला. बेरीज काय होतो? हा 2 हा 12 1 हा किती होतो? 15 1 हा 8 आणि हा 1 म्हणजे 18,522. 3 वर्षाचा किती झाला? 18,522 ही लोकसंख्या अशी 3 वर्षानंतर. मग याच्यात ऑप्शन किती आहे? 18,522. आता काही मुलं 2 वर्षाचा काढला असेल 17,640 हा सुद्धा ऑप्शन आहे. काही मुलांचा 16,800 हा सुद्धा ऑप्शन आहे. पण आपला 3 वर्षाचा ऑप्शन हा 18,522. ऑप्शन क्रमांक तिसरा सी हा ऍक्युरेट असणार आहे. क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 14. एक वस्तूच्या मूळ किमतीत 20% कपात केल्याने तिच्या विक्रीत 20% वाढ होतो. तर तिच्या एकूण विक्रीवर होणारा परिणाम किती? समजते क्वेश्चन इथपर्यंत? कशा प्रकारे सोडवायचं बघा. समजा ही पेन एक मार्कर आहे. त्याची मूळ किंमत 100 रुपये आहे. मग मी काय करणार? ह्या पेनच्या मूळ किमतीत 20% कमी करणार. जो होणारा विक्री आहे तो 20% वाढले. मग त्याच्यावर परिणाम काय होतो? त्याच्या विक्रीवर किती परिणाम होतो ते इथं आपल्याला काढायचंय. कशा प्रकारे काढणार बघा. समजा ठीक आहे आम्ही समजलं काय करायचंय. एक पेनची किंमत आहे. समजा एक पेनची किंमत आहे 100 रुपये. 100 रुपये इथपर्यंत कळतं. अशा माझ्याकडे 100 पेन आहेत. क्वांटिटी किती आहेत?
क्वांटिटी आपल्याकडे 100 आहे असं समजा. इथपर्यंत कळालं. जर या 100 पेना जर विकल्या तर मला भेटतं 10,000. समजतं 10,000 कशा प्रकारे भेटतं. एक पेनची किंमत 100 तर मग 100 पेनची किंमत किती होणार 10,000. 10,000 भेटतं. टोटल विक्रीवर किती परिणाम होतो हे आपल्याला काढायचं आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही व्यवसाय व्यवस्थित करायचो तेव्हा आपल्याला 10,000 भेटायचे 100 पेन विकून. पुढे काय केला त्या साहेबांनी त्या पेनाच्या मूळ किमतीत 20% कमी केला. मग आता बघा 100 रुपयाची पेन आहे त्यात त्यांनी काय केला 20% कमी केलंय. 20% कमी केले म्हणजे मी आधी 100चा 20% काढून घेतो. हे 2 शून्य गेला आणि हा शून्य गेला. 10 दोन्ही 20. 20% कमी केला याचा काय. आता मूळ पेनची किंमत किती झाली. मूळ किंमत किती झाली. आता त्या पेनची किंमत किती झाली. आता पेनची किंमत किती झाली 80 रुपये. इथपर्यंत कळतं. पुढे काय केले त्यांनी केल्यामुळे तिच्या विक्रीत 20% वाढ झाली. हा क्वांटिटी आपली 100 होती मग 20% वाढ झाली. म्हणजे आता ह्या 100चा 20% काढा 100 आणि हा शून्य गेला म्हणजे किती होतो हा 20 अधिक हा 100 म्हणजे 120 पेन ते विकला. 20% वाढ झाल्या. आणि तो 100 पेन एक पेन 100 रुपयात विकायचा. आता तो एक पेन 80 रुपयात विकतो म्हणजे त्याची टोटल पेन आता किती विक्री झाल्या 120 पेन विक्री झाल्या. इथपर्यंत कळतं. आता ह्या दोघांतला फरक त्याला सांगायचा आहे. इथं त्याचा बिझनेस कितीचा होत होता 10,000चा होत होता. कळतं इथं 10,000चा होत होता. आता इथं त्याचा बिझनेस कितीचा होणार आहे 80 गुणिले 120 जर केला तर 9,600 रुपये होतो. खाल्ला का माती आली. आधी कितीला विकत होता 10,000चा टोटल 100 पेन विकत होता. आता तो 120 पेन विकून सुद्धा 9,600 रुपये येतात. समजतं. मग त्या आता ह्या दोघांमध्ये वाढ झालंय की घट झाली एवढं सांगायचं. समजलं का. मग आता मी कशा प्रकारे काढणार वाढ झाली की घट झाली. ह्या दोघांचा फरक काढा किती येतो 400 रुपये फरक निघतो. बरोबर आहे 400 रुपये फरक निघतो. मग आधी आपली मूळ किंमत जी होती इथं बघा 400 छेद हा मूळ किंमत 10,000 गुणिले 100. आता घट काढायचे मग घट हा टक्केवारीत काढायचा. मग मी गुणिले 100 करून घेतला. हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले हा 2 शून्य आणि हा 2 शून्य गेला म्हणजे आपला नुकसान झालं इथं 4% घट झालाय. म्हणजे ऑप्शन ए 4% घट होतो. क्वेश्चन नंबर 15 बघा. श्रीहरीने 15वा क्वेश्चन नंबर बघा. श्रीहरीने 500 किलोग्राम तांदूळ म्हणजे 500 किलो तांदूळ 22,000 रुपयाला आणला विकत घेतला म्हणजे आणला व प्रति किलोग्राम 48 रुपयाने विकला. इथपर्यंत कळतं. तर त्याला किती रुपये नफा झाला असेल किंवा तोटा झाला असेल ते तुम्हाला काढायचंय. इथं बघा 500 रुपयातला तो 500 केजी तांदूळ आणलाय किती रुपयाला 22,000 रुपयाला. इथपर्यंत कळतंय. पुढे काय म्हणलंय 1 किलो तांदूळ 48 रुपयाला आहे. तर एकूण नफा कितीचा झाला आपल्याला काय काढायचंय नफा कितीचा झाला. सोपं आहे. 48 गुणिले 500 करा म्हणजे 48 ने 1 किलो तांदूळ 48 रुपयाला. मग 500 किलोचे किती होतात 24,000 होतात. तर कसं काय इथं 48 गुणिले 500 पंचेकटे 40 4 25 आणि हे 4 24 आणि हे 2 शून्य 24,000 आले. 24,000 झाला. 1 केजी तांदूळ 48 रुपयाला होता. 500 किलो विकल्यावर त्याला किती भेटला पैसे 24,000. तो कितीला आणला होता 22,000. म्हणजे आता त्याला फायदा कितीचा झाला 2,000चा. ऑप्शन क्रमांक 4 डी. पुढचा क्वेश्चन बघा. जर एक वस्तू ₹750 रुपयाला विकल्यास अक्षयला 20% फायदा होतो तर त्या वस्तूची
खरेदी किंमत किती? 750 रुपयाला विकल्यावर अक्षयला किती झालंय? 20% फायदा झालाय. तर खरेदी किंमत विचारले. आता कशा प्रकारे काढायचं इथं बघा. खरेदी किंमत बरोबर इथं विक्री कितीला केलाय? विक्री किंमत छेद 1 प्लस नफा. कळतं? जर तोटा जरी काढायचा खरेदी किंमत वरनं किंवा तोटा दिला असेल, विक्री किंमत दिला असेल आणि खरेदी किंमत काढावं म्हणलं तर हाच फॉर्म्युला. नफा हा जो पर्सेंटेज मध्ये असेल तो. आता बघा विक्री कितीला केले? 750 रुपयाला. 1 प्लस नफा किती आहे? 20. हा टक्केचा काय करणार मी? खाली 100. समजतं इथं पर्यंत? पुढे बघा आता तिथं सोडतो इकडं बघा. आता हा 750 छेद हा 1 प्लस 20 ला मी काय करू शकतो? 120 करू शकतो. 120 छेद 100 करू शकतो का? अशा प्रकारे. असं कसं केला तिथं बघा. काय नाही म्हणजे ह्यांचा गुणाकार कशा प्रकारे करतात हे आपल्या बेसिक लेक्चर मध्ये येईल. तरी सांगतो ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्याचा गुणाकार. 100 × 100 आणि हे 20 × 20 120 झाले. हा 100 ला 100. मग पुढची पायरी येतं बघा. 750 छेद हा 120. हा भागाकारचा वर गेल्यावर गुणाकार होतो 100. हा 0 गेला, हा 0 गेला. पुढे आता भाग मारा. 2 पंचें 10, 2 सक 12. आता 6 ने भाग मारायला 6 × 6, 6 × 6. पुढे बघा किती राहतात? हा किती? 1 राहिला. 6 दोन्ही 12. किती राहिले? 3. 6 पंचे 30 म्हणजे 125 गुणिले 5. बरोबर आहे का भाग मानलेलं? 5 × 5 = 25. हातचाला 2, 5 दोन्ही 10, 2 12. हातचाला 1, 5 × 1 = 5 आणि 1 6. म्हणजे खरेदी किंमत निघाली आपली 625. क्वेश्चन नंबर 17 बघा. रिहानाने ₹1500 शाळेतील संचयनीमध्ये 10.9% दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण रक्कम किती मिळेल? म्हणजे 2 वर्षानंतर ना तिचा व्याज आणि तिची एकूण रक्कम, मुद्दल आणि व्याज टोटल किती मिळेल हे विचारलेलं आहे. रास काढायचं इथं. टोटल रास काढायचं. रास कशा प्रकारे काढणार बघा. आधी मुद्दल आधी व्याज काढून घ्या. पहिला दिले काय? मुद्दल किती दिलंय? 1500. कालावधी किती आहे? 2 वर्ष. दर किती आहे? 9. आता सरळ व्याज बरोबर शॉर्टकटच्या नादाला लागू नका. आधी हे बघून घ्या. मी डायरेक्ट किंमत ठेवतो इथं. 1500 गुणिले 2 गुणिले 9 छेद 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 15 दोन्ही 30 गुणिले 9, 9 त्रिक 27, 270. इथपर्यंत येतं? इथपर्यंत समजतं का? त्याचा व्याज झाला 270. आता टोटल किंमत त्याला किती भेटणार आहे? मुद्दल किती आहे? 1500 प्लस व्याज किती आले त्याचं? 270 0771 म्हणजे 1770. ऑप्शन नंबर सी हा ॲक्युरेट असणार आहे. क्वेश्चन बघा. खूप सोपा क्वेश्चन आहे. फक्त बेसिक गोष्ट आहे. जर जमला तर खूप चांगलं आहे, नाहीतर येणार नाही मग पुढे. अलीने 100 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनविला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असेल? ऑप्शन आहे 100 चौरस सेंटीमीटर, 400 चौरस सेंटीमीटर, 1000 चौरस सेंटीमीटर आणि 625 चौरस सेंटीमीटर. तिथं आता सपोज ही एक तार आहे, ही तार आहे, अशा प्रकारे एक तार आहे. किती सेंटीमीटरची आहे? 100 सेंटीमीटरची आहे. आणि या तारापासून काय केलंय? काटकोन चौकोन बनवलंय. इथपर्यंत होतं काटकोन चौकोन झाला. काटकोन चौकोन बनवलेला आहे. या काटकोनाचे
कमाल क्षेत्रफळ काढायचे, कमाल वगैरे काय नाही, फक्त क्षेत्रफळ काढायचंय, ते तुम्हाला कन्फ्युज करेल। इथं बघा क्षेत्रफळ म्हणजे काय, या आतील जागेचा आपल्याला या किती मावतात या जागेत तो काढायचे। काढण्यासाठी काय, ह्या तारेचा आपल्याला सेंटीमीटर दिलंय, त्यांनी माप दिलंय, किती दिलंय 100 सेंटीमीटर माप दिलेलं आहे। परिमिती दिली आपल्याला, मग परिमितीवर ना एक बाजू काढू शकतो। परिमिती दिली आपल्याला 100 सेंटीमीटर, मग आता बाजू काढू शकतो परिमितीवरून। इथे बघा बाजू बरोबर चौरसाचे बाजू बरोबर परिमिती छेद 4। इथपर्यंत समजतं। परिमिती किती दिलंय 100 छेद 4। परिमिती कुठे दिलंय आता काय मुलांना वाटत असेल, हे बघा ही एक तार आहे, ह्या तारापासून त्यांनी एक चौकोन बनवलंय, म्हणजे हा पूर्ण भाग या 100 सेंटीमीटरनीच बनवलेला आहे, म्हणजे ही झाली याची परिमिती, ह्या चौकोनाची ही झाली परिमिती। कळतं आता, म्हणजे 100 ही झाली परिमिती, 100 सेंटीमीटर हा परिमिती झाला। आता परिमितीवर ना हा एक बाजू काढू शकतो, ह्या एक बाजूला किती सेंटीमीटरचा तार लागलाय, किती सेंटीमीटरचा तार लागणार आहे हे आपण काढू शकतो। कशा प्रकारे, चौरसाची बाजू बरोबर परिमिती छेद 4, म्हणजे किती होतो 25 येतं का, 4 × 4 4 2 8 2 राहिले 4 5 20 25 सेंटीमीटर काय निघाले, चौरसाचा बाजू निघाले। बाजू आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय, क्षेत्रफळ कशा प्रकारे काढणार, चौरसाचा क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। चौरसाचं क्षेत्रफळ बाजू किती आलंय 25, 25 चा वर्ग काय होतो 625। इथपर्यंत कळतं 625। आता युनिट काय द्यायचा, दिलेला जी बाजू आहे सेंटीमीटर मध्ये आहे, मग आम्ही युनिट देणार इथं चौरस सेंटीमीटर। परिमिती असताना फक्त सेंटीमीटर, क्षेत्रफळ काढायचं असेल तर चौरस सेंटीमीटर किंवा मीटर। नंबर 4 डी। इथे पहा आता क्वेश्चन नंबर 19 2.85 घनमीटर असलेल्या टाकीमधून 300 ml म्हणजे मिली 300 मिली क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील। ह्या टाकीत पाणी असेल किंवा ऑइल असेल किंवा वेगळ्या प्रकारचा लिक्विड असेल, द्रव रूपात असेल, त्या 2.85 घनमीटर टाकीमधून 300 ml क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील। त्यासाठी साधा म्हणजे तुम्हाला कळेल असे उदाहरण बघा। समजा हे बघा हा 10 लिटरचा बकेट आहे आणि हा 100 ml चा डबा आहे। ह्या 10 लिटरच्या बादलीमधून किती 100 ml चे डबे भरतील एवढं काढायचं फक्त। समजतंय? अजून एकदा बघा, इथं हा 10 लिटरचा एक बकेट आहे, समजा असा 10 लिटरचा आहे, हा 100 ml चा डबा आहे। ह्या 10 लिटर बादलीमधून हे 100 ml चे अशा किती डबे भरतील। या 10 लिटर मधून हे जे 100 ml चे डबे आहेत किती डबे भरतील एवढाच क्वेश्चन विचारले। मग तुम्ही करणार काय, आता या 10 लिटर आहे, हा लिटर मध्ये आणि हा 100 ml चा आहे, 100 मिलीचा आहे। मग आता याला काय करणार, या 10 लिटरला काय करणार तुम्ही मिली मध्ये कन्वर्ट करून घ्या। 10 लिटरचा किती मिली होतो बघा, त्यानंतर त्याला भाग मारा, होऊन जात आहे। मी काय करणार आता बघा, सपोज जर तो उदाहरण कळलं नसेल तर ही टाकी आहे, या टाकीची घनता आहे 2.85 घन मीटर। इथपर्यंत समजतं? पुढे काय म्हटलंय, एक बॉटल आहे, हा एक बॉटल समजा, हा एक बॉटल आहे 300 ml चा हा बॉटल आहे। इथपर्यंत होतं ह्या 2.85 घनमीटर पाण्याच्या टाकीतून अशा किती बाटल्या भरतील एवढंच क्वेश्चन विचारलंय। 300 ml च्या किती बाटल्या भरतील। मग ह्या घनमीटरला तुम्ही मिली मध्ये कन्वर्ट करून घ्या, सोपं पडेल। मग मी काय करणार आता, इथं बघा काय करणार, 1 घनमीटर म्हणजे सॉरी पहिला मी काय करतो,
1 लिटर बरोबर काय करणार, 1 लिटर बरोबर 1000 ml बरोबर आहे. हे पर्यंत इथपर्यंत 1000 ml बरोबर आहे. मग पुढं हा बरोबर आहे ना. मग 1 घनमीटर बरोबर काय होतो, 1000 लिटर. इथपर्यंत कळतं, त्या दोन गोष्टी कळतात. 1 लिटर बरोबर 1000 ml होतो आणि 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर होतो. ह्या दोन गोष्टी कळाला. पुढे काय करायचं बघा, मी काय करणार आता, हे जे घनमीटर आहे त्याला मी आधी लिटर मध्ये कन्वर्ट करून घेतो म्हणजे सोपा पडेल. त्यानंतर ना मिली लिटर मध्ये करून घेऊ. मग 2.85 गुणिले 1000 लिटर याला गुणून घेऊ. 1000 लिटर याला गुणून घेतलं. मग हा होतो आता 2. इथं गुणाकार केला येतं याचा. मग हा होतो, हे 3 शून्य इथं ठेवा आहे तसा. मग पॉईंट 2 गट सोडून पॉईंट म्हणजे हा गेला, एवढा येतो. म्हणजे 2850 लिटर मध्ये हा कन्वर्ट झाला. इथपर्यंत कळाला. मग आता ह्या लिटरला मिली लिटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. भागाकार करताना दोन्ही युनिट सारखे असले पाहिजे. एक तर तो दोन्ही अंश आणि छेद दोन्ही सेंटीमीटर मध्ये किंवा दोन्ही मीटर मध्ये किंवा दोन्ही पॉइंट मध्ये अशा प्रकारच्या भागाकार असले पाहिजे. मग आपल्याला व्यवस्थित भाग मारता येतं. इथे हा 2850 लिटर झाला आणि आपल्याकडे 300 मिली आहे. याला भाग मारू शकत नाही आम्ही. मग ह्याला मी काय करतो, ह्या लिटरला आता अजून मिली लिटर मध्ये कन्वर्ट करून घेतो. 1 लिटर बरोबर किती आहे, 1000 ml आहे. मग 2850 लिटरचा मिली लिटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. मग याला मी गुणाकार करणार, 2850 गुणिले 1000 मिली लिटर. याचा किती होतो बघा, आहे ती संख्या ठेवा इथं 50 आणि हे शून्य आहे तिकडे ठेवा उचलून 1 2 3. म्हणजे 2.85 घन मीटरचा मिलीलिटर किती होतो, 28,50,000 एवढा मिलीलिटर मध्ये मिलीलिटर कन्वर्ट झाला. इथपर्यंत कळतं. पुढचा गणित खूप सोपं आहे. आता हे मिलीलिटर झालं आणि हा सुद्धा मिलीलिटर झालं. मग भाग मारू शकता तुम्ही आता. मग भाग कशा प्रकारे मारणार, 28,50,000 छेद 300 मिली. हा सुद्धा मिली होता आणि हा सुद्धा मिली. आता भाग जाऊ शकतं. हे 2 गेले, हे 2 शून्य गेले, 3 1 3, 3 9 27, 1 राहिला, 3 5 15 आणि हे राहिलेले 2 शून्य. म्हणजे होतो आपला 9,500 बाटल्या या 2.85 घनमीटर टाकीतून 9,500 मिलीलिटर 9,500 बाटल्या निघतील. किती मिलीलिटरच्या, 300 मिलीलिटरच्या. नंबर 20 पहा, 4.8 मीटर लांबी, 4.8 मीटर लांबी, 30 सेंटीमीटर रुंद आणि 3 मीटर उंचीची भिंत बांधण्यासाठी 20 सेंटीमीटर लांब, 12 सेंटीमीटर रुंद व 7.5 सेंटीमीटर जाडीचा किती विटा लागतील. हा क्वेश्चन विचारलाय. एकदम सोपा क्वेश्चन आहे. इथं बघा, समजा, फक्त समजा ही एक भिंत आहे. म्हणजे एका घराची हा एक भिंत आहे समजा. आता बघा 4.8 मीटर लांबी म्हणजे हा झाला लांबी आपला. ह्या भिंतीची झाली लांबी. पुढे काय म्हटलंय, 3 मीटर उंची म्हणजे हा झाला 3 मीटर उंचीचा. पुढे काय म्हटलंय, 30 सेंटीमीटर रुंदी. जो हा इकडचा समोरचा हा भिंत झाला. हा भिंत म्हणजे हा रुंदी झाला, हा लांबी झाला आणि हा उंची झाला. अशा प्रकारे पुढे काय म्हटलंय, या भिंत बांधण्यासाठी 20 सेंटीमीटर लांब, 12 सेंटीमीटर रुंद व 7.5 सेंटीमीटर जाडीचा किती विटा लागतील. हा विटा आहे. पुढे काय म्हटलंय त्याने, विटा कसा आहे, 20 सेंटीमीटर लांब. ही झाली त्याची लांबी, 20 सेंटीमीटर लांब असला पाहिजे. रुंद किती आहे, 12 सेंटीमीटर. हा विटेचा रुंद झाला आणि जाडी म्हणजे उंची. जाडी किती पाहिजे, 7.5. हा झाला उंची. इथपर्यंत कळतं. ह्या साईजचे विटे म्हणजे त्यांनी जेवढा माप दिले
त्या मीटर उंची भिंत बांधण्यासाठी किती विटे लागतील हा क्वेश्चन विचारला आहे त्याने. मग तुम्ही आता सोडवणार कसा? सुरुवातीला काय करायचं, भिंतीचा घनफळ काढून घ्यायचा, त्यानंतर त्या विटेचा घनफळ काढून घ्यायचा आणि दोघांना भाग मारायचा. कशा प्रकारे बघा आता. पण त्या अगोदर दिलेल्या सगळ्या ज्या लांबी आहेत, ज्या रुंदी आहेत किंवा ज्या उंची आहेत ते सगळ्या एका युनिट मध्ये पाहिजे. म्हणजे एकतर ते मीटर मध्ये पाहिजे किंवा ते एकतर सेंटीमीटर मध्ये पाहिजे. मग मी काय करतो बघा, इथं ही जी लांबी दिली भिंतीची मीटर मध्ये आहे आणि जी उंची आहे ती सुद्धा मीटर मध्ये आहे. ह्यांना मी सेंटीमीटर मध्ये करून घेतो. इथं बघा, भिंतीसाठी आधी भिंतीचे जे गोष्टी दिल्या ते लिहून घ्या. इथं काय उंची, भिंतीची उंची किती आहे? 3 मीटर आहे. पहिला लांबी लिहून देतो. भिंतीची लांबी 4.8 मीटर आहे. मी त्याला कन्वर्ट केला सेंटीमीटर मध्ये की तो 480 सेंटीमीटर. दुसरा काय रुंदी, रुंदी ऑलरेडी कशात आहे? सेंटीमीटर मध्ये. किती आहे? 30 सेंटीमीटर. पुढं उंची किती आहे भिंतीची? 3 मीटर. 3 मीटरला मी सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेतला. किती होतो? 300 सेंटीमीटर. ह्या भिंतीचे माप झाले. आता विटासाठी बघा, विटासाठी लांबी किती आहे विटाची? विटाची लांबी कुठे दिलाय? 20 सेंटीमीटर. रुंदी विटाची किती आहे? 12 सेंटीमीटर. व जाडी किती आहे? जाडी म्हणजेच त्या विटाचा हाईट किती असला पाहिजे? 7.5 सेंटीमीटर. या सगळ्या गोष्टी दिल्या. आता ह्यावरनं त्या गोष्टी दिल्या, ह्यावरून आपल्याला काय करायचं आहे? ती भिंत बांधण्यासाठी 3 मीटर लांब उंचीची भिंत बांधण्यासाठी किती विटा लागतील? मग मी काय करणार आधी बघा, आधी भिंतीचा घनफळ काढून घेणार, त्यानंतर विटाचा घनफळ काढून घेणार. भिंतीचे घनफळ छेद विटाचा घनफळ. तुम्ही काय करू शकता, जर अवघड वाटत असेल, सोपं सांगणार आहे मी, पण तरी जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर सेपरेट भिंतीचे घनफळ काढून घ्यायचा आणि सेपरेट विटाचे घनफळ काढून घ्यायचा, त्यानंतर भाग मारू शकता. आता मी काय करणार, घनफळासाठी सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, इष्टिका स्थितीचे घनफळ. विटा हा इष्टिका स्थितीमध्ये येतो. पुढे बघा भिंत सुद्धा. मग काय करणार, मी ह्या सगळ्यांच्या गोष्टी लिहून घेतो. भिंतीची लांबी किती आहे? 480. त्यानंतर विटाची किती आहे? विटाची लांबी 20 गुणिले रुंदी किती आहे? 30. भिंतीचा विटाची किती आहे? 12. ऑप्शन पुसून हा इथं पुसून घेतो. गुणिले उंची किती आहे भिंतीची? 300 सेंटीमीटर छेद हा 7.5 सेंटीमीटर. आता भाग मारता येतं का? मारा आता भाग. त्यासाठी भाग आधी शिकून घ्या. हा शून्य गेला, हाही शून्य गेला. बे एक बे, बे दोन्ही 4, बे चौक 8. इथपर्यंत भाग मारला. गुणाकारात वर खाली भाग मारला जात आहे, क्रॉस भागाकार सुद्धा मारला जात आहे. मग हा 12 एक 12, 12 दोन्ही 24. इथपर्यंत कळतं. काय राहिलं आता? 2. हा 2 राहिला ना. गुणिले 30 गुणिले 300 छेद 7.5. या दोघांचा गुणाकार करून घ्या. 60 गुणिले 300 छेद 7.5. हा पॉइंट काढण्यासाठी एक पॉइंट आहे म्हणून मी वर खाली 10 ने गुणून घेतो. 60 गुणिले 300 छेद 7.5. हा पॉइंट काढण्यासाठी गुणिले 10 वर गुणिले 10 म्हणजे किती होतो हा? 60 गुणिले 3000 छेद 75. इथपर्यंत कळतं. इथं भाग मारू शकता तुम्ही. काय भाग मारताना? इथं भाग मारा. 60 गुणिले 3000 छेद 75. 3 भाग मारू. 3 दोन्ही 6, 3 5 15, 3 1 3, हे 0, 3 0 झाले. 25 1 25,
25 चौक 100 आणि हा 0, 40 इथं राहिला, इथं 60 झाला. मग या दोघांचा गुणाकार, वरच्या वरचा गुणाकार, sin चौक 24 आणि हे 2 शून्य आले 2400. म्हणजे आपला ऑप्शन होता बी, हा ऑप्शन होता 2400 साठी. पुढचा क्वेश्चन बघा, 21वा क्वेश्चन आहे. 1000 स्क्वेअर वजा 999 स्क्वेअर. हा क्वेश्चन खूप सोपा आहे. आता काही मुलांनी काय केलंय ते सांगतो आधी. हे ऑप्शन आहे 999, 1000, 1999 आणि डी आहे 10. काही मुलांनी काय केलं असेल, 1000 चा स्क्वेअर काढला असेल आणि 999 चा स्क्वेअर काढला असेल, त्या दोघांचा वजाबाकी केलाय आणि उत्तर शोधलंय. एकदम सोपा बघा. 8वी 9वी 10वी ला झालेले गणित आहे ते बघा कशा प्रकारे होता. हा एक फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. ए चा स्क्वेअर वजा बी चा स्क्वेअर बरोबर काय येतं, ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. ह्या फॉर्मॅट मध्ये आन्सर काढायचं आपल्याला. ह्या फॉर्मॅट मध्ये आन्सर क्वेश्चन दिलंय, ह्या फॉर्मॅट मध्ये आन्सर काढायचंय. खूप इझी आहे. इथं बघा ए अधिक बी, ए स्क्वेअर आणि हा बी स्क्वेअर आहे. मग ए बरोबर काय होतो, 1000 अधिक 999 ह्या कंसात, दुसऱ्या कंसात 1000 वजा 999. इथपर्यंत कळतं, दिसतं का? खाली बसले सुद्धा बघा. खूप सोपा क्वेश्चन होता, फक्त त्याला तुम्ही वेळ खूप घेतला. आता इथं काय होतं, त्यांची बेरीज किती होते, 1999. इथं बघा, इथं हा इथं कंस आणि हा कंस, म्हणजे इथं काय नाही म्हणजे गुणाकार असतं. इथं पण काय आलं, 1000 मधून 999 गेले, 1 राहिला. मग आता काय होतो, 1999. एकदम इझी क्वेश्चन. इथं ऑप्शन आहे सी, तिसरा. क्वेश्चन नंबर 22 बघा. 2 चा वर्ग आणि कंसाचा घन दिले, कशा प्रकारे सोडवणार. आता इथं बघा 2 चा वर्ग आणि या कंसाचा घन आहे. मग ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या. किती होतो, 2 चा 6 किती येतं, डायरेक्ट सुद्धा उत्तर येतं. इथं काढून दाखवतो, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 1 2 3 4 5 आणि हा 6, सॉरी हा 2, 6 झाले. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64. म्हणजे आपला आन्सर ए 64. क्वेश्चन नंबर 23 बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येस 6 या संख्येने निशेष भाग जातो. हा क्वेश्चन कोणत्या धड्यावर अवलंबून आहे, विभाज्यतेच्या कसोटी. 6च्या कसोटी काय, 7च्या काय, 8च्या काय, 2च्या, ह्या सगळ्या कसोटी आम्ही पाहिलेल्या आहेत. जे पोलीस भरती करतात त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहित आहे त्यांना. आता 6च्या कसोटी काय सांगतं, 6ची कसोटी काय सांगतं, पहिला समसंख्येला 3 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. समसंख्येला 3 ने पूर्ण भाग गेला पाहिजे, किंवा 2 आणि 3 या दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे. समजतं? 6ची कसोटी काय, एखादी संख्या जी समसंख्या असेल त्याला 3 ने जर पूर्ण भाग जात असेल तर ती 6 ने भाग जाते त्याला, किंवा बघा 2 आणि 3 ह्या दोघांना मिळून 2 आणि 3 या दोघांनी एखाद्या संख्येला भाग गेला पाहिजे, म्हणजे ती 6ची कसोटी होते. तर इथे बरं, आता आम्ही हा फॉर्म्युला यूज करू, म्हणजे समसंख्येला 3 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. आधी संख्या बघू. हा तर सम नाहीये, हा ऑप्शन येत नाहीये. हा बघू आता 3 ने भाग मारून. 25 36 छेद 3, याला पूर्ण भाग जातो का बघा. 3 1 3, 3 8 24, किती राहिले, 1 राहिला. 3 चौक 12, 1 राहिला. 3 5 15, अजून 1 राहतो, म्हणजे पॉइंट मध्ये येतं. 3 3 9, म्हणजे हा येत नाही. आम्ही 3 ने बघतोय, पुढे हा बघू.
56 58 हा समसंख्या आहे. ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 असेल ती संख्या समसंख्या असते. म्हणजे हा सर सम होणार नाहीये. या तीन पैकी आता बघायचं दुसरा. या संख्येला बघा 3 ने भाग मारायचा आहे. 3 1 3 3 1 3 किती राहिले? 2 राहिले. बरोबर. इथं 2 राहतात का? म्हणजे आला 26. 3 8 24. अजून 2 राहिले 25 आले. 3 8 24. किती राहिला? 1. 3 संग 18. आणि पूर्ण भाग जातो. मग पुढची बघायची गरजच नाही. आता डी बघायची गरज नाहीये. म्हणजे आपला ऑप्शन तिसरा सी हा ॲक्युरेट. क्वेश्चन नंबर 24 बघा. हा खूप अवघड वाटतंय मुलांना. इथं बघा 0.4 आणि हा 0.4 दोन्ही गेला. राहिले काय आता? 0.4 गुणिले 0.4 छेद 0.04 हा राहिले. आता कशा प्रकारे सोडवणार? ह्या दोघांचा गुणाकार येतो 4 चौक 16. 1 आणि 1 2.80 छेद 0.04. 4 1 4 4 चौक 16. फक्त अंतर 4 येतो. कशा प्रकारे आलं? इथं बघा ह्या दोघांचा गुणाकार 16. किती घर सोडून पॉईंट द्यायचे? 1 आणि हा 2. म्हणजे 2 घर सोडून पॉईंट द्यायचे. हा 2 घर सोडून पॉईंट दिला. इथे 0 ठेवला समोर. खाली सुद्धा 2 घर सोडून पॉईंट आहे. वर सुद्धा 2 घर सोडून पॉईंट आहे. 0.04. ह्या 0.4 ने पॉईंट 16 ला भाग मारा. 4 1 4 4 चौक 16. पॉईंट वगैरे काही राहत नाहीये. आन्सर आला आपला 4. काही मुलांचा ऑप्शन आला असेल 0.4. हा 0.4 किंवा 0.04. पण राईट आन्सर हा ऑप्शन नंबर दुसरा बी हा. क्वेश्चन नंबर 25 बघा. 1 2 3 4 3 2 1 बरोबर. इथं डॅश आहे आणि इथं डॅश आहे. म्हणजे अशा दोन संख्या कोणत्या ज्याचा गुणाकार केल्यावर ही संख्या येईल. तर इथं बरे इथं बघा सपोज हा 20 आहे आणि इथं अशा दोन संख्या घ्या त्याचा गुणाकार 20 होईल. 4 गुणिले 5 ऑप्शन मध्ये 4 गुणिले 5 जर केला असता तर 20 आला असता ना आपला. अशाच प्रकारे हा गणित दिले. आता सोडवायचा कसा बघा. शेवटचा स्थान बघा. ह्याचा आणि ह्याचा शेवटचा स्थान बघा. 4 1 4 ह्याचा 4 येतो. म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. इथं शेवटी 1 आला पाहिजे. हा बघा ह्याचा शेवटचा संख्येचा गुणाकार करा. 4 1 4 हा सुद्धा येत नाही. हे दोन्ही ऑप्शन गेले. आता 2 राहिले आपल्याकडे 50-50. पुढे बघा हे 3 संख्या आहे आणि ह्या 3 संख्या आहे. ह्या दोघांचा जरी गुणाकार केला तरी मॅक्झिमम 6 संख्या येतात. आन्सर मध्ये 6 क्वांटिटी येतात. इथं किती आहे? 1 2 3 4 5 6. अजून पुढे 1 वाढलंय. म्हणजे हा सुद्धा येणार नाहीये. आपला ऑप्शन ए हा असणार. क्वेश्चन नंबर 26 81 अधिक 82 अधिक 83 अधिक 84 85 86 पुढे 90 पर्यंत वजा 55 बरोबर क्वेश्चन मार्क. अशा प्रकारचे क्वेश्चन आम्ही 8वी 9वी 10वी ला पाहिलेलो आहोत. आता याला सोडवायचं कसं बघा. आधी मी काय करतो 81 ते 90 पर्यंतच्या बेरीज काढून घेतो. त्यानंतर वजा 55 करतो. कशा प्रकारे बघा 81 ते 90 एकूण किती संख्या आहेत? त्या संख्येची बेरीज मध्ये एकूण किती संख्या आहेत? 10 संख्या आहेत. इथपर्यंत करतात एकूण संख्या आहे आपल्याकडे 10 संख्या. सुरुवात पहिली संख्या काय आहे? 81. लास्टची संख्या किती आहे? लास्टची संख्या आपल्याला किती आहे? 90. मी हा फक्त ह्या संख्येची बेरीज काढणार आहे. ह्या 55 तोपर्यंत हात लावणार नाही. लास्टची संख्या आपल्याकडे 90 आहे. आता ह्यावर ना 81 ते 90 पर्यंत आम्ही बेरीज काढू शकतो. शॉर्टकट स्ट्रक्चर आता लागू नका. त्यांना काही ना काही बेस असतो. त्या बेसवर त्या गणित सुटत असतात. आता आपल्याकडे बघा बेस वगैरे घेऊ नका. एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? Sn बरोबर n अपॉन 2 इन ब्रॅकेट a अधिक n म्हणजे काय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. n म्हणजे काय? एकूण किती क्वांटिटी आहेत आपल्याकडे? एकूण 10 क्वांटिटी आहेत ना. म्हणजे n बरोबर हा 10 होतो. इथपर्यंत कसं
तेव्हा S10 बरोबर किती संख्येची बेरीज करायची? 10 संख्येची बेरीज करायची बरोबर. n किती आपल्याकडे 10/2. पहिली संख्या मी लिहून घेतला 81 अधिक लास्टची संख्या 90. कळतं इथपर्यंत? या दोघांची बेरीज करा. त्याआधी मी काय करणार? बे पंचमदा भाग मारून घेणार. अशा प्रकारे भाग मारता येतं. या दोघांची बेरीज करा आता. 81 अधिक 90 किती होतो बघा? 1 किती होतात? हा 1 ला 1 हा किती होतो? लवकर सांगा खाली बसलेले 17 171. S10 बरोबर 5 गुणिले इथं काय नाही म्हणजे गुणाकार 5 गुणिले इथं 5 राहिला ना 5 गुणिले 171. या दोघांचा गुणाकार करून घ्या. किती होतो बघा? 5 171 गुणिले 5 5 1 5 5 ते 35 ला 5 3 5 1 5 5 3 855 आला. 81 ते 90 पर्यंतच्या बेरीज किती आलं? 855 वजा 73 55 करा किती होतात? 800. कळतं? 800 तर म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन बघा. 40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होते? समजा ही एक 12 मीटर लांबीची एक दोर आहे. एक दोरी आहे. त्याने काय म्हणलंय? 40 सेंटीमीटर लांबीच्या म्हणजे सपोज इथनं इथपर्यंत घ्या. हा झाला 40 सेंटीमीटर. अशा प्रकारे किती तुकडे होतील? या 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील? हा क्वेश्चन विचारला. हा सेंटीमीटर आहे आणि दोरी कशात आहे? मीटर मध्ये. दोघांना सेम युनिट मध्ये आधी कन्वर्ट करून घ्या. मी काय करतो? या 40 सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतो म्हणजे भाग मारताना मला सोपं होईल. मी काय करणार? 40 इथं बघा आधी काय करणार? 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर होतो? 100 सेंटीमीटर बरोबर आहे. आता 40 सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. 40 सेंटीमीटर छेद 100 बरोबर आहे. इथं पर्यंत हा आणि हा शून्य गेला. 10 1 10 10 0 0 10 चौक 40 बरोबर आहे. चला 0.4 मीटर झाला तर मीटर मध्ये कन्वर्ट. आता काय करायचंय? 0.4 मीटरचे किती तुकडे होतील 12 मीटर मध्ये? तर 12 मीटर छेद 0.4 ने भाग मारून घ्या. डायरेक्ट आन्सर येतं. आता याला भाग कसा मारायचा? हा पॉइंट काढून घ्या आधी. मग कशा प्रकारे पॉइंट काढणार? 12 गुणिले 10 आणि 0.4 गुणिले 10 जर केला तर 10 कशासाठी केला? एक संख्या सोडून पॉइंट आहे म्हणून 10 ने गुणाकार करायचा म्हणजे तो पॉइंट निघून जातो. तर दोन संख्या सोडून पॉइंट असेल तर 100 ने गुणायचा. अशा प्रकारे मग हा 120 होतो आणि हा फक्त 4 होतो. मग आता बघा 120 छेद 4 4 1 4 4 1 12 आणि हा 0 म्हणजे 30 तुकडे होतील. 40 सेंटीमीटरच्या 12 मीटर लांबीच्या दोरीत किती तुकडे होतील? 30 तुकडे. गणित समजलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.